प्रश्न पहिला, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते? भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पश्चिम बंगाल. प्रश्न दुसरा, लॉर्ड कर्झनने थॉमस रॉबर्टसन याच्या अध्यक्षतेखाली खालीलपैकी कोणता आयोग नेमला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रेल्वे सुधारणा आयोग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रेल्वे सुधारणा आयोग. प्रश्न तिसरा, बर्लिन येथे फ्री इंडिया सेंटरची स्थापना कोणी केली? बर्लिन येथे फ्री इंडिया सेंटरची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुभाषचंद्र बोस. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुभाषचंद्र बोस. प्रश्न चौथा, टिमटिंब हे गुजराती भाषेतील पहिले साप्ताहिक होते. टिमटिंब हे गुजराती भाषेतील पहिले साप्ताहिक होते. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रास्तगोफ्तार. योग्य उत्तर आहे रास्तगोफ्तार. प्रश्न पाचवा, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या वर्षी सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इसवी सन 1821 मध्ये. ऑप्शन क्रमांक डी, इसवी सन 1821 मध्ये. प्रश्न सहावा, भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबाबत टिमटिंब यांनी लक्ष्मी विलायतेत चालली असे म्हटले. तर असे कोण म्हणाले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लोकहितवादी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लोकहितवादी. प्रश्न सातवा, द पीपल या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? द पीपल या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लाला लजपत राय. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लाला लजपत राय. प्रश्न आठवा, पंजाबी वंदे मातरम ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? पंजाबी वंदे मातरम ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लाला लजपत राय. प्रश्न नववा, कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शिवसागर. ऑप्शन क्रमांक बी, शिवसागर. प्रश्न 10वा, इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती? इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गोपाळ हरी देशमुख. ऑप्शन क्रमांक सी, गोपाळ हरी देशमुख. प्रश्न 11वा, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गडचिरोली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गडचिरोली. प्रश्न 12वा, काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अकोला जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी, अकोला जिल्ह्यात आहे. प्रश्न 13वा, महाराष्ट्रातील जलसिंचनासाठी खालीलपैकी कोणता मुख्य स्रोत आहे? महाराष्ट्रातील जलसिंचनासाठी खालीलपैकी कोणता मुख्य स्रोत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विहिरी. ऑप्शन क्रमांक ए, विहिरी. प्रश्न 14वा, टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, यवतमाळ. ऑप्शन क्रमांक डी, यवतमाळ. प्रश्न 15वा, रेडी बंदर हे टिमटिंबच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेडी बंदर हे टिमटिंबच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लोह खनिज. ऑप्शन क्रमांक डी, लोह खनिज.